झाल्यानंतर माणसाला फ्रेशपणा येतो आणि माणूस चालत चालत राहतो. कोणाला शाश्वती नाही की मला वाटतं का पोपटराव काल मला म्हटले बरोबर की नाही, मी एवढं चालू शकल्याची शाश्वती नव्हती, परंतु बळ देणारा शक्ती देणारा तो परमेश्वर आहे. तुमचे फक्त पावलं उचलले पाहिजे. पावलं उचलले म्हणजे आपाप पुढचं पाऊल उचलल्यानंतर तुम्हाला गाव दिसतंय. ही जिद्द मनामध्ये आपल्या ठेवली पाहिजे, चिकाटी पाहिजे, एकाग्रता पाहिजे आणि एकनिष्ठेने परमेश्वराची अनन्य भावे श्रद्धा हवी. भाव असेल तिथं देव आहे. मनात भावच नाही तर देव तुम्हाला कुठे भेटणार या ठिकाणी. आपण संपूर्ण या यात्रेमध्ये येत असताना ज्यावेळेस पादत्राणा काढतो त्याने आपण मंदिरामध्ये जातो, परंतु आपण फक्त धड घेऊन परमेश्वराकडे जातो आणि आपलं सगळं मन कुठं राहतं? पायतानामध्ये राहतं. कारण देवापेक्षा ते पायताना तुमचे श्रेष्ठ आहे असं तुम्हाला वाटतं. परंतु जाऊ द्या, जिजू द्या, पायताना जिजू द्या, गेले तरी चालेल, नवे घेतील, पण देव तुम्हाला होईल का परत या ठिकाणी? म्हणून देव हा महत्वाचा आहे. याच्याकरता शारीरिक झीज झाली पाहिजे, कष्ट झालं पाहिजे, त्रास झाला पाहिजे तुम्हाला. कोणी म्हणतं फोड आले, कोणी म्हणतं पाय चालू देत नाही. हे घडलंच पाहिजे. त्यातूनच तुमचा कर्मनाश शरीराचा होतो. कर्मभोग हा भोगल्याशिवाय तुम्हाला पुढची मुक्तता नाही. म्हणून किती यत्ना झाल्या तरी होऊ द्या. आता मी माझ्या वेदना कोणाला सांगू का? सगळ्याला माहिती माझी परिस्थिती कशी. माझा एक पाय निकामी झालेला आहे. तसा मी नाही चाललो तर तुम्ही कोणी चालणार नाही, म्हणून मी कसा तरी चालतोय. बरोबर आहे बाळासाहेब? सगळ्याला माझी जाणीव. तब्येत 11 मध्ये माझी तब्येत बिघडलेली जरा, परंतु परमेश्वराने बळ मला दिलंय म्हणून मी तुम्हाला घेऊन चाललोय. आणि मी एकटा या पदयात्रेचे श्रेय घेऊ शकत नाही. तुम्ही जर नसता माझ्यावर तर मी ही पदयात्रा काढली नसेल किंवा करू शकलो नसतो. म्हणून मला तुमचं सुद्धा सर्वांचं पाठबळ असल्यामुळे ही पदयात्रा सुखरूपपणे आपली 12 वर्षात परिपूर्ण होत आहे. म्हणजे सर्वांचा योग असल्यामुळे आपण ही पदयात्रा करू शकलो. आणि विशेषतः सुखदानी बाबाच्या नावाने आपण ही पदयात्रा सुरू केली. बघा, अनेक पदयात्रा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु सुखदानी बाबाच्या नावाने आपली एकमेव पदयात्रा आहे, जेणेकरून तो साधारणतः तुम्हाला सुख देणार आहे. तर तुम्हाला कसलीच कमतरता पडणार नाही, दुःखही तुम्हाला होणार नाही. मनामध्ये परमेश्वराचा भाव ठेवून तुम्ही चालत राहिला तर दुःख तुम्हाला येणारच. म्हणून सुखदानी ही आपण पदयात्रेचं नाव ठेवले. जीवाला सुख देणार आहे. परमेश्वराने कनाशीच्या ब्राह्मणाला सुख दिलंय, सुखेण्याच्या त्या 2 जीवाला सुख दिलेले, विघ्नहरी बाबाच्या ठिकाणी दुःख निवारण केलेले, अशी अनेक स्थान आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी परमेश्वराने वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत आणि त्या लीलेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी स्थानवंदन करायला मिळते. पूर्वजांचे आपण उपकार मानले पाहिजे. मी आज म्हणतोय, माईमट्ट नागदेवाचार्य जर नसते, त्यांनी शोधणी केली जर नसती स्थानाची, तर आज आपण वंदन कुणाला केलं असतं? स्थान राहिले नसते, गावोगावी आपल्याला जाता आलं नसतं. म्हणून पूर्वजांच्या फार आपल्यावर ऋण आहे. त्यांनी स्थान बांधले केले, ओटे तयार केले, काही ठिकाणी रानात असतील तिथे चिरे बांधले, काही अन्य देवतेच्या मंदिरामध्ये आपले चौक आहे. हे सर्व शोधणी करून स्थानाची बांधणी केली. त्याला पुढं स्थानपोथी म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे आणि ते घेऊन आपण कर्मणा करून स्थानवंदन करत असतो. म्हणून पूर्वजांनी आपले फार थोर असे उपकार केलेले आपल्यावरती. प्रत्यक्ष परमेश्वर नाही, आपण वंदन कुठे केलं असतं, कुणाला केलं असतं? म्हणून परमेश्वराचं असन्निधान जरी असलं आज आपल्याला, परंतु त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वामींचे जे मुखातून वचन निघालेले त्याला सूत्रपाठ म्हणतात. पुढे नंतर मग त्याचा विचारबंध, आचारबंध असे वेगवेगळे प्रकार तयार झालेले. पुढे पण मूळ म्हणजे सूत्रामुळे आपण त्या आपली उपजीविका भागत आहोत. परमेश्वराचा प्रचिती अनुभव आल्याशिवाय आपण मानवत नाही. पंथाचं नावच मानव आहे. काय म्हटलंय? अनुभव आल्याशिवाय मानवाव होऊ नये. म्हणजे गुरुमंत्र घेऊ नये, नाही तर डोळे झाकून एखाद्याने उडी मारलेले आपण उडी मारायचा असा आपल्या पंथामध्ये तो नाही. प्रचिती पंथ आहे, अनुभव आणून देणारा हा मानवा पंथ आहे. आणि याच्यामध्ये जो आला तो जीव भाग्याचा समजायचा. एकाएकी तुम्ही इकडे येणार नाही सुखात. बघा ना, काटा टोचला तर आपण काय करतो? त्यावेळेस मातीची आठवण करतो, आईची आठवण करतो.
आणि भयानक दृश्य दिसलं एखादं सर्प निघाला काही निघाला काय म्हणतो अरे बापरे. म्हणजे आपण कधी आठवतो त्याच्या माता पित्यांना जन्मदात्या संकट उभं राहिलं तर त्या टायमाला आपण आठवतो. आणि काही भयानक एखादी आपत्ती घडली तर आपण काय होतं अरे देवा तू काय केलं हे. देवाला दोष कधीच देऊ नका. लक्षात घ्या कर्म आपण करतो त्याचं प्रायश्चित्त आपणच भोगायचं असतं. त्याला परमेश्वराला दोष देऊ नये. तुमच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे चढ उतार येणारच आहे परंतु म्हणून देवाला दोष देण्यात उपयोग नाही. आपण कर्म त्या पद्धतीचे केलेले मागच्या जन्मामध्ये काही वाईट केलेलं असेल ते फेडायचं असं म्हणजे मानव जन्मात आलेला आणि याच्यात जर तुम्ही जर वाईटच कर्म करत गेले तर तुम्हाला फेडायला पुढे योनी कुठे कुठे. सर्वश्रेष्ठ वेण ही मानवाची आहे. म्हणून आता इथंच करायचं आणि इथंच फेडायचं अशी स्थिती. पूर्वी काय म्हणायचे आज्याने केलं तर नातू फेडी असं म्हणायचे बरोबर आहे. परंतु आता तुम्हीच करायचे कर्माने तुम्हीच त्या कर्माचा नाश तुमच्याकडून करून घ्यायचा आहे. याच्यासाठी परमेश्वर आपल्या पाठीशी असायला पाहिजे. तो सुखासुखी एकाकी मिळत नाही. तो ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचायचं तुम्हाला. आणि ज्ञान पाहिजे ज्ञान होण्यासाठी तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. गुरु असा करावा की जेणेकरून तुम्हाला त्या परमेश्वराबद्दल नेऊन सोडण्याचा रस्ता दाखवेल. साधनवंत जे आपण जे होते हे मधले वकील आहे. तुम्हाला साधन आहे साध्य साधन तुमच्याजवळ ठेवलेले देव पूजा वगैरे प्रसाद आपण हे साधन आहे आणि साध्य परमेश्वराकडे पोहोचण्यासाठी हे साधनवंतांच्या मार्फत तुम्ही त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचा. आपल्या मनातील सुख दुःख त्या साधूंना निमित्त करून परमेश्वराला विनंती करायची असते. त्या टायमाला तो परमेश्वर स्वीकार करत असतो. आणि स्थानाच्या ठिकाणी माया प्रधान असते लक्षात घ्या आणि प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान असते बाकी अनुषंगिक असते. आपलं उपजीविका भागवत असताना परमेश्वराला जो पदार्थ जर नेला आणि नुसतं पाणी सोडलं काही उच्चार नाही केला त्या ठिकाणी काय करते ती माया स्वीकार करते. स्थानाच्या पुढे उपार न्या तुम्ही एखाद्या देवपूजेच्या पुढे उपार ठेवा कोणताही पदार्थ ठेवा नुसतं पाणी सोडलं तुम्ही काहीच बोलले नाही तर ती माया ते सर्व स्वीकार करते. म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या पुढे आपण ते ताट नेऊन ठेवतो त्या टायमाला कमीत कमी श्रीचक्र अर्पण श्रीकृष्ण अर्पण तरी म्हटलं पाहिजे म्हणजे ते परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. बाकी तुम्हाला विदुराच्या कन्या बाईसाच्या आरोग्याने स्वीकार हे नाही आठवत आलं कमी केवढं तरी म्हणा श्रीकृष्ण अर्पण श्रीचक्र अर्पण या राजस्थानचा स्वीकार करावा. असं उच्चार वाचने केला तर तो परमेश्वर त्या ठिकाणी तुमचा स्वीकार करतो. एकदम माया सर्व गोळा करते. म्हणून असे बहुत प्रसाद आपल्याला वंदन करायला बऱ्याच ठिकाणी आज सकाळी आपण प्रसाद वंदन केले. असे अनेक मार्गामध्ये स्थान तर घडतं जे रस्त्याने आपल्या जे ठिकाणी परमेश्वराने लीळा केली त्या ठिकाणी त्याच्यानंतर प्रसाद अनेक मार्गाच्या ठिकाणी ते चौकनी पुठ्ठ्यामध्ये सोडलेला असतात तक्टामध्ये त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे ते परमेश्वराच्या वापरातील त्या वस्तू असतात. नख चर्म रोम केश कलाप वगैरे जे काय आपण जे म्हणतो स्वामीच्या वापरात गोविंदप्रभूच्या वापरात ह्या वस्तू त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर बहुत संत मंत भेटतात हा एक योग असतो त्याच्यात म्हणजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही वासनिक एकमेका भेटल्याचा पार जाय म्हणजे थकवा जाय असं हे परमेश्वराचं सूत्र आहे. आपण एकनिष्ठेनं ते म्हणून देवतेची भक्ती न करता परमेश्वराची शाश्वत फळ देणारा तो परमेश्वर आहे त्याची आपण भक्ती करावी. देवता ह्या क्षणिक सुख देणार आहे लक्षात घ्या. एका दिवसाला आपण 10 देवतेचं कार्य केलं पूजा अर्चा केली तरी देवता तुमच्या संपत नाही. आपल्या आयुष्याची मर्यादा बघा 100 वर्ष दिले 81 कोटी 1,10 देवता आहे. तुमच्या आयुष्याला पुरून उरतील एवढ्या त्या देवता आहे. आणि मग आपण त्याच्यामध्येच गुरफटून राहणार का. म्हणजे याच्यामध्ये ना गुरफटता एक निष्ठ परमेश्वराची अनन्य भावे सेवा करा. तो त्या साधना तर तुम्हाला निश्चित उद्धरून नेणार आहे. असो या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या सर्व परिवाराचं धन्यवाद व्यक्त करूया. शहापूर आणि जावळा येथील भक्त मंडळी तसेच तळवळ येथील पुजारी व्यवस्थापक मंडळी ग्रामस्थ मंडळी या सर्वांचा आपण
ऋण व्यक्त करूया, धन्यवाद व्यक्त करूया ना, आणि अशी ज्यांच्याकडून उत्तर क्रिया घडव. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद. यानंतर मात्र